हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अधिक महिन्यामध्ये आईची ओटी कशी भरावी याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड, अधिक महिन्यात अनेक विवाहित महिला आईची ओटी भरतात. आपल्या घरात अनेक परंपरा चालत आलेल्या आहेत. त्यातलीच ही एक परंपरा, एक महत्त्वाची परंपरा आहे, म्हणजे आईची ओटी भरणे. पण तुम्हाला माहिती आहे का, अधिक महिन्यात आईची ओटी का भरली जाते? ती कशी भरावी? आई नसेल तर काय करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. असे म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आईचे स्थान, आपल्या आयुष्यातले स्थान हे शब्दात मांडता येणार पण नाही. याच आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची, तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याकडे सुवर्ण संधी आपल्याला एका विशेष काळात मिळते, आणि तो काळ म्हणजे अधिक मास. आता आईची ओटी भरायला मिळणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते. पण हे पुण्यदायी कार्य शास्त्रानुसार फक्त आणि फक्त अधिक मास महिन्यातच करायला मिळते. दर 3 वर्षांनी येणारा हा धोंड्याचा महिना आपल्या महाराष्ट्रात नातेसंबंध जपण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत, अधिक महिन्यातच आईची ओटी का भरली जाते. ज्याची आई हयात नाही आहे त्यांनी कोणाची ओटी भरावी? सासूची ओटी भरू नये असे का म्हटले जाते? यामागचे धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय आहे, आणि आईला अशी कोणती एक महत्त्वाची वस्तू भेट द्यावी जी तिच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण आणि आनंद वाढवू शकते? तसेच या परंपरेमागील भावनिक आणि आध्यात्मिक अर्थही आपण समजून घेणार आहोत. अनेकदा आपण परंपरा पाळतो, पण त्यामागची भावना आणि शास्त्र आपल्याला माहिती नसते. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खास आहे, माहितीपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर फ्रेंड, आता आपण सुरुवात करत आहोत. चला तर फ्रेंड, आता अधिक मासामध्ये आपण आईची ओटी का भरावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच सकारात्मक आणि आनंदी विचार आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. यंदाचा अधिक ज्येष्ठ महिना हा अनेक वर्षांनंतर शुभ आणि दुर्मिळ युगात जुळून आला आहे. 2026 मध्ये आलेला अधिक ज्येष्ठ मास हा आध्यात्मिक, दानधर्म आणि पितृकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्येष्ठ महिना स्वतःमध्ये सूर्याची प्रखर ऊर्जा, तपस्या, दान आणि आशीर्वादाशी जोडलेला असतो, आणि त्यात अधिक महिन्याचा संयोग आल्याने या काळाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात जप, तप, दान, दीपदान, व्रत आणि सत्कर्म केल्यास
त्याचे फळ अधिक प्रमाणात मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्याचवेळी ज्येष्ठ महिना हा उष्णतेतही संयम, सेवा, पाण्याचे दान, अन्नदान आणि कुटुंबातील ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा महिना मानला जातो. त्यामुळे यंदाचा अधिक ज्येष्ठ मास हा श्रीहरी विष्णूंची भक्ती, दानधर्म आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा अद्भुत संगम ठरत आहे. विशेष म्हणजे या काळात केलेले तांबूलदान, पाण्याचे दान, वडीलधाऱ्यांची सेवा, गरजूंना अन्नदान आणि देवपूजा यांना अत्यंत शुभ मानले जात आहे. अनेक महिलांसाठी हा काळ माहेरच्या ऋणांची जाणीव ठेवण्याचा, आईवडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्याचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार अधिक ज्येष्ठ महिन्यात केलेले प्रत्येक सत्कर्म हे मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि घरातील सुखसमृद्धी वाढवणारे मानले जाते. त्यामुळे हा महिना केवळ पंचांगातील अतिरिक्त महिना नसून आत्मिक शुद्धी आणि पुण्यसंचय करण्याचा सुवर्णसंधी मानली जाते. आता ओटी भरणे म्हणजे नेमके काय, हे आधी बघूया. ओटी भरणे हा शब्द आपण नेहमी ऐकतो, सण समारंभात ही विधी करतो. पण याचा मूळ अर्थ काय आहे, तर जेव्हा आपण एखाद्या सुवासिनीची किंवा गर्भवती महिलेची, स्त्रीची ओटी भरतो, तेव्हा तिच्या साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ आणि खण घातला जातो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ओटी भरणे हे गर्भधारणेचे प्रतीक आहे, म्हणजेच मातृत्वाचे प्रतीक मानले जाते. स्त्रीच्या पोटातील सर्जनशील शक्तीचा, तिच्यातील देवत्वाचा हा एक प्रकारचा सन्मान असतो. आपल्या संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते. ओटी भरून आपण तिच्यातील त्या शक्तीला वंदन करतो. आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. शास्त्रानुसार असे सांगते की विवाहित स्त्रीने एरवी आपल्या आईची किंवा सासूची ओटी भरू नये. मग फक्त अधिक मासातच हा नियम का बदलतो? यामागे खूप भावनिक आणि आध्यात्मिक कारणेही आहेत. आता आपण जाणून घेऊया की विवाहित मुलींसाठी ओटी भरण्याचा नियम काय? असे अनेक प्रश्न आपल्याला आलेले आहेत. त्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. आता खूप भावनिक आणि आध्यात्मिक कारणेही आहेत. आता विवाहित मुलींसाठी तुमच्या आईचे तुमचे कन्यादान करून जगातील सर्वात मोठे दान केलेले असते. स्वतःच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या घरी सोपवणे हा खूप मोठा त्याग आहे. या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक मास हा सर्वोत्तम काळ मानला जातो. शिवाय असे मानले जाते की अधिक मासात आईची ओटी भरताना मनात हा भाव असावा की पुढच्या जन्मी सुद्धा मला याच आईच्या पोटी जन्म मिळू दे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईच्या पोटात मुलगी स्वतः 9 महिने राहिलेली असते. ज्या उदरातून आपला जन्म झाला त्या उदराची म्हणजे ओटीची पूजा करणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते. म्हणूनच या महिन्यात आईचा सन्मान करून
तिला साडी चोळी देऊन तिचे आशीर्वाद घेणे हे सौभाग्यकारक मानले जाते. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न पडलाच असेल की सासू ही सुद्धा आईच असते, मग त्यांची ओटी का भरू नये? तर याचे कारण आपल्या परंपरेत दडले. लग्नानंतर जेव्हा सून पहिल्यांदा सासरी येते तेव्हा सासू ओटी भरते. याचा अर्थ असा आहे की सासू तिच्या मुलाची आणि घराची संपूर्ण जबाबदारी सोनीच्या ओटीत टाकत असते. सासूकडून मिळालेला हा आशीर्वाद किंवा ही जबाबदारी ओटी भरून परत द्यायची नसते. तो आशीर्वाद आपण आयुष्यभर जपायचा असतो. म्हणूनच अधिक मासात तसेच अधिक महिन्यात सासूची ओटी भरण्याऐवजी आईला प्राधान्य दिले जाते. आता मुख्य प्रश्नाकडे वळूयात. जर आई नसेल तर कोणाची ओटी भरावी? तर मंडळी, नियती कधीकधी कठोर असते, पण भक्तीमध्ये प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. जर तुमची आई हयात नसेल तर तुम्ही काही पर्याय निवडू शकता. जसे तुम्ही समाजातील कोणत्याही पुण्यवान, वृद्ध किंवा सौभाग्यवती स्त्रीची आईच्या स्थानी मानून ओटी भरू शकता. सासूला सोडून जर तुम्हाला कोणाचीही ओटी भरणे शक्य नसेल तर तुमच्या कुलदेवतेची म्हणजे अंबाबाई, तुळजाभवानी किंवा तुमची जी कुलदेवता असेल तिची ओटी मनोभावे भरावी. देवीसुद्धा सर्व विश्वाची आई आहे. तिची ओटी भरल्याने तुम्हाला तुमच्या आईचेच आशीर्वाद प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. तुम्ही एखाद्या गरजू सुवासिनीला साडी चोळी देऊन तिची ओटी भरली तरीही त्या माऊलीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतातच. आता ओटी कशी भरावी आणि आईला काय द्यावे? ओटी भरताना काही साध्या गोष्टीच भान ठेवावे. आईचे पाय धुवावे, तिला हळदी कुंकू लावावे. ओटीच्या साहित्यात तांदूळ, सुपारी, हळकुंडे, नारळ आणि खण किंवा साडी असावी. सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आईला या दिवशी वस्त्रदान करणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला साडी घेणे शक्य नसेल तर काही हरकत नाही, तर एक ब्लाऊज पीस आणि नारळ देऊनही तुम्ही तिची ओटी भरू शकता. तुमची भावना महत्त्वाची आहे, वस्तूंची किंमत नाही. मग तिला सन्मानाने नमस्कार करा आणि तिचा आशीर्वाद घ्या. तर अधिक महिन्यामध्ये अनेक विवाहित महिला आईची ओटी भरतात. आपल्या घरात अनेक परंपरा चालत आलेल्या आहेत. त्यातलीच ही एक परंपरा म्हणजे महत्त्वाची परंपरा आहे आईची ओटी भरणे. तर मंडळी, अधिक ज्येष्ठ महिन्यात आईची ओटी भरण्याची ही सुंदर परंपरा तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे. तर फ्रेंड, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.